अगदी बॉल सारखी चारी बाजूने फुगलेली आणि पहा प्रेस केलं तरी पुन्हा तेवढीच वर येणारी, अतिशय कमी तेलकट असलेली आणि अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा खातील अशी मऊ लुसलुशीत पुरी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवणार आहोत। त्यामुळे अगदी नवशिके सुद्धा टम्म फुगणारी पुरी पहिल्याच प्रयत्नात बनवतील। नमस्कार, मी शोभात किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। सण समारंभ, विशेष प्रसंग, कोणी पाहुणे आले असेल त्यावेळी पुरी भाजी, श्रीखंडपुरी, आमरसपुरी हा बेत नक्की केला जातो। बरेच वेळा खूप प्रयत्न करूनही पुरी अशी फुगत नाही किंवा पुऱ्या चपट्या होतात, तेलकट होतात आणि फुगले तरी नंतर लगेच बसतात किंवा फार कडक होतात। या पुऱ्या आपण मैद्याशिवाय, मोहनशिवाय फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत। या पुऱ्या तळल्यानंतरही बराच वेळ तशाच फुगलेल्या राहतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या पुऱ्या मी 3 व्यक्तींसाठी बनवत आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, जसं लागेल असं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचंय। पीठ मळताना एकदम पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि कडक असं आपल्याला पीठ मळायचं आहे। पीठ मळताना परातीमध्ये मळण्यापेक्षा शक्यतो खोलगट भांड्यामध्ये मळावं, म्हणजे पीठ सावरणं सोपं जातं आणि पीठ कमीत कमी वेळात मळलं जातं। पुरीचं पीठ मळताना एकदम कडक पीठ मळायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचंय। तर अशा प्रकारे मी कडक पीठ मळलेलं आहे, म्हणजे बोटाने दाबून पाहिलं तर अगदी थोडंसं बोट जातंय। पहा अशा प्रकारे, म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा बऱ्यापैकी कडक मळायचं आणि 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। आता 20 मिनिट झालेलं आहे। पुन्हा थोडंसं पीठ मी व्यवस्थितपणे मळून घेतलं। असं पीठ मळलं की पुऱ्या या मऊसूत होतात। 1 मिनिटभर पीठ छानपैकी मळून घेतलं आणि आता त्या पिठाचे 2 भाग केले। एक भाग मी साईडला काढून ठेवला आणि जो एक भाग केलेला आहे त्याच्या गोळ्या करून घ्यायच्या। अशा प्रकारे पोळपाटावरती रोल करून घेतला। तुम्हाला जर आधी गोळ्या करून ठेवायच्या असेल तर ठेवू शकता किंवा एक एक गोळी करू शकता, पण आधीच आपण जर गोळ्या करून ठेवल्या तर पुऱ्या होतात ना त्या एकसारख्या आकाराच्या होतात। म्हणून एकसारख्या आकाराच्या गोळ्या करून ठेवायच्या, म्हणजे पुऱ्या या एकसारख्या बनतात आणि पटापट लाटता येतात। तर अशा प्रकारे गोळ्या करून झालेल्या आहेत। पोळपाटावरती एक गोळी घेतली। आता गोळीला बिलकुल पीठ लावायचं नाही, तर अशाच आपण पुऱ्या लाटणार आहोत। अगदी अलगदपणे लाटल्या जातात, म्हणून पीठ मळताना कडक मळायचं आहे। पुरी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही, कारण अशा पुऱ्या तळताना तेलामध्ये काळ्या पडतात, तसंच आपलं तेल सुद्धा काळं होतं। पुरी शक्यतो बिना तेल आणि बिना पिठाची लाटावी। वाटलंच तर थोडंसं तेलाचं बोट लावून पुरी लाटू शकता, पण तशी आवश्यकता भासत नाही। आणि पुरी लाटताना ही अलगद हाताने लाटायचे, फार जोर द्यायचा नाही आणि थोडीशी जाडसर लाटायची, म्हणजे फार पातळ पुरी लाटायची नाही। आणखी एक लाटून दाखवते। तर पहा अशा प्रकारे पुरी अलगद गोल गोल लाटायचे, म्हणजे पुरी टम्म फुगते। अशा प्रकारे पहिल्या गोळ्याच्या 9 ते 10 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। लक्षात घ्या की सर्व गोळ्याच्या एकदम पुऱ्या करू नका, तर अर्ध्या अर्ध्या करा, म्हणजे पुऱ्या फार कडक होणार नाहीत याची काळजी घ्या। किंवा दोघी जणी जर स्वयंपाक बनवत असाल तर एकीने पुरी लाटायची आणि एकीने तळून घ्यायची। पुऱ्या जर सुकल्या तर ते तेलामध्ये फुगत नाहीत, चपट्या होतात, तसेच तेलामध्ये फुटतात, त्यामुळे त्यामध्ये तेल जातं आणि पुऱ्या अतिशय तेलकट होतात। आता आपण पुऱ्या तळून पाहू। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। पुऱ्या तळताना नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरती तळायच्या आहेत। स्लो गॅसवरती बिलकुल पुऱ्या तळायच्या नाहीत। स्लो गॅसवरती जर पुऱ्या तळल्या तर त्या फार तेलकट होतात आणि फुगत सुद्धा नाहीत। तर आणखी पुऱ्या आपण तळून पाहू। पहा, पुरी तळताना 2-3 तुम्ही पुऱ्या तळू शकता, किती प्रमाणात तेल आहे। आणि पुरी तळताना असं झाऱ्याने तेल शिंपडायचं। बघा, 2 पुऱ्या आपण एकत्र टाकल्या तरी सुद्धा दोन्हीही पुऱ्या आपल्या चारी बाजूने अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि अशा हलक्या बदामी कलरच्या झाल्या की पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आपली एकही पुरी चपटी झालेली नाही, अगदी बॉल सारख्या चारी बाजूने गोल गरगरीत झालेल्या आहेत। रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि या प्रमाणामध्ये एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। पहा, पुऱ्या बनवूनही बराच वेळ झालेला आहे, तरी त्या तशाच फुगलेल्या राहिल्यात आणि कमी तेलकट आहेत। तर रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा
आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि परफेक्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.